आता हा पार्ट आपल्याला ड्रॉ करायचा आहे. ओके, हा जर का पार्ट बघितला तर ह्यामध्ये इथे डायमीटर दिलेला आहे 50चा, इथे 41चा डायमीटर दिलेला आहे. आतला जो कट आहे तो 41चा डायमीटर आहे. इथे थिकनेस दिलेली आहे 2ची. त्यानंतर मग ही हाईट दिलेली आहे 20ची. ओके, त्यानंतर मग हे 2चं डायमेन्शन दिलेलं आहे. हे जे 2चं डायमेन्शन्स आहे ते ह्या पॉईंटपासून या खालच्या लाईनपर्यंत दिलेलं आहे. ओके, त्यानंतर मग बाकीचे इकडचे डायमेन्शन्स वगैरे किवेचे वगैरे दिलेले आहेत. ओके, तर आता लक्षात ठेवायचं, जर का डायमेन्शन्स डायमीटरमध्ये दिले असेल तर तो पार्ट जो आहे तो शक्यतो रिव्हॉल्वमध्ये काढायचा. ओके, किंवा टेपरमध्ये असेल तर ते पण काय करायचं, रिव्हॉल्वमध्ये काढायचं. ओके, तर आता हा जो पोर्शन आहे क्रॉस सेक्शन ए की इथे कट केलेला आहे, इकडे दाखवलेला आहे. तर ह्यामध्ये हा जो आउटर पोर्शन असेल तो फक्त आपण ड्रॉ करू आणि रिव्हॉल्व करून घेऊ. तिथे न्यू पार्ट स्टार्ट करतो मी. सगळ्यात पहिलं फ्रंट प्लेन सिलेक्ट करणार आणि स्केचमध्ये जाणार. 2 सेंटर लाईन ड्रॉ करून घेऊ, हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. त्यानंतर मग आता इथे आपल्याला हाफ क्रॉस सेक्शन ड्रॉ करायचे. ही आपली ॲक्सिस ऑफ रिव्होल्यूशन असणार आहे. ही आहे व्हर्टिकल ॲक्सिस. ओके, मग त्याच्या अलॉंग इकडचं फक्त आपण पोर्शन ड्रॉ करू. तिथे लाईन कमांड घेतली, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, थर्ड पॉईंट. ओके, त्यानंतर मग इथून ही इन्क्लाइन लाईन आहे, तर ही इन्क्लाइन लाईन ड्रॉ करून घेऊ. त्याच्यानंतर मग हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल. ठीक आहे, स्मार्ट डायमेन्शननी ह्या 2 लाईन मधलं डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 2चं. थिकनेस किती इथे 2ची दिलेली आहे. हाईट टोटल दिलेली आहे 20ची. ह्या लाईनपासून या लाईनपर्यंत 20 एंटर. ओके, त्यानंतर मग हा जो अँगल आहे हा हॉरिझॉन्टल सोबत 30 डिग्री दिलेला आहे. ओके, ही लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन या दोघांमध्ये अँगल किती आहे 30 डिग्री. ओके, त्यानंतर मग हा जो रिब आहे, ओके, हा आतला कट हा कितीचा आहे 41चा. ओके, ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत 41चे हाफ टाकायचं, 41 डिवाइड बाय 2. ओके, आता हे जरासं असं हे होईल तर आपण हे नीट ड्रॉइंग काढा. ओके, तुम्ही वाटल्यास एक एक लाईन ड्रॉ करा. ओके, म्हणजे हे एवढं ड्रॉ करायचं, 2चं डायमेन्शन द्या. त्याच्यानंतर मग ही लाईन काढा, याचं डायमीटर द्या. ओके, एक एक ड्रॉ करून पुढे जा. आता ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत हे दिलेलं आहे 50चा डायमीटर. ओके, 50चा डायमीटर, 25ची रेडियस. आता फक्त ही लाईन राहिली. या लाईनचं किती द्यायला लागेल आपल्याला, या दोघातला थिकनेस किती 2ची द्यायची. ओके, या लाईन आणि या लाईनमध्ये 2 एंटर झालं, ब्लॅक. ओके, एवढंच ड्रॉ करायचं आहे. याला एक्झिट केलं, Ctrl+7 दाबायचं आयसोमेट्रिक व्ह्यूसाठी. त्यानंतर मग इथे रिव्हॉल्व कमांड आहे, रिव्हॉल्व सिलेक्ट केली. ॲक्सिस ऑफ रिव्होल्यूशन मी ही सिलेक्ट करतो. ओके, आणि ओके केलं. कळलं एवढं पोर्शन. काय केलं, रिव्हॉल्व कमांडमध्ये आपण काय सिलेक्ट करतो, ॲक्सिस ऑफ रिव्होल्यूशन. पहिलं स्केच सिलेक्ट करायचा, त्यानंतर मी ते रिव्हॉल्व कमांड सिलेक्ट करायची. इथे ॲक्सिस ऑफ रिव्होल्यूशनमध्ये ही व्हर्टिकल ॲक्सिस सिलेक्ट केली आणि ओके केलं. हे असं रिव्हॉल्व झालं. ओके, मी समजा हॉरिझॉन्टल सिलेक्ट केली असती तर हा असा हा पार्ट क्रिएट झाला असं. कळतंय, अँगल किती दिलेला आपण याच्यामध्ये 360 डिग्री. इथे 360 डिग्री दिलेला आहे. ओके, टोटल 360 डिग्रीने रिव्हॉल्व झालं. आता इथे ही रेडियस दिलेली आहे कितीची आहे 2ची. तर इथे फिलेट कमांड आहे. ओके, नेहमी फिलेट जी वापरायची आहे ती आपल्याला 3D मधली वापरायची. ओके, म्हणजे फीचर्स मधली वापरायची. फिलेट कमांड सिलेक्ट केली, त्यानंतर मग ही सिलेक्ट करायची आणि इथे रेडियसचं ऑप्शन आहे, 2 एंटर केलं, इथे ओके करायचं. कळलं. आता हा एवढा पोर्शन मी ड्रॉ केला. आता इथे आतमधला जो पोर्शन आहे हा आपण काय करू, मटेरियल ॲड करून देऊ. ओके, 9चा इथून इथपर्यंत 9चा डायमेन्शन आहे, हा 2चा डायमेन्शन आहे, हे 8चं
आणि हे 12चं. ओके, इथे जर का बघितलं तर हा पोर्शन असा दिसेल. ते आपण सरळ एक्सट्रूड करू शकतो. आता यामध्ये बघा, आपण आधी काय करत होतो, प्लेन सिलेक्ट करायचो आणि स्केचमध्ये जायचो, बरोबर. आता इथे आपण फेस सिलेक्ट करू शकतो आणि स्केचमध्ये जायचं. ओके, इथे दोन ऑप्शन येतात. कर्सर ऑलमोस्ट सेम दिसेल तुम्हाला. पहिल्या रो मध्ये इथे एडिट स्केच आहे, म्हणजे आधीचं स्केच आपल्याला एडिट करायचं असेल तर इथे जाऊ शकतो. ओके, आपल्याला नवीन स्केच ड्रॉ करायचं आहे तर सेकंड रो सेकंड ऑप्शन आहे स्केचचं. कळलं. आता इथे मी सर्कल ड्रॉ केला आणि आतला कीबोर्ड ड्रॉ करतो. तुम्ही सेंटर लाईन वगैरे आधी नीट ड्रॉ करा, त्यानंतर काम चालू करा. अपोजिट लाईन सिलेक्ट करायच्या, शेवटी ॲक्सिस सिलेक्ट करायची आणि सिमेट्रिक करायचं. ओके, ट्रिम एंटिटीजनी एक्स्ट्रा पोर्शन ट्रिम करून घेऊ. क्लोज प्रोफाईल असली पाहिजे, क्लोज प्रोफाईल तुम्हाला कळलं पाहिजे. ओके, म्हणजे ह्या पॉईंटपासून स्टार्ट झालं तर ह्या पॉईंटलाच आपण एंड झालेलं आहे. ओके, आता डायमेन्शन देऊ टाकू. हे 2 आहे, 12 आणि 8. 12, 8. आता इथे रेडियस येते, 8चं डायमीटर मध्ये 4ची रेडियस आली. इथून इथपर्यंत 9चं दिलेलं आहे आणि या दोन लाईन मधलं डिस्टन्स इथे 2चं. नेहमी बाहेर डायमेन्शन द्यायचे. 2 एंटर झालं ब्लॅक सगळं. एक्झिट केलं, कंट्रोल 7 दाबायचं, चेक करायचं स्केच कुठे ड्रॉ झालेलं आहे. ओके, डायरेक्टली एक्सट्रूड वरती क्लिक नका करू जाऊ. प्रॉपर इथे लेफ्ट साईडला एक्झिट स्केचचा ऑप्शन येतो. ओके, एक्झिट स्केच करायचं, त्याच्यानंतर मग फीचर्समध्ये जायचं आणि ते एक्सट्रूड वरती क्लिक करतो. ओके, एक्सट्रूडची हाईट किती देणार आपण आता इथे, ह्या फेस पर्यंत द्यायची आपल्याला, ह्या पॉईंट पर्यंत. ओके, इथे दिसते तर आपण 20च्या आतल्या साईडला ड्रॉ केलंय. 20 - 2 असं 18 द्यायला लागेल. ओके, इथे 10च्या जागी 18 द्यायचं. कळलं. किंवा दुसरा इथे ऑप्शन बघा, अप टू सरफेस. तर सरफेसमध्ये मी समजा हा सरफेस सिलेक्ट केला, या पॉईंटपर्यंत मटेरियल ॲड होऊन जाईल. ओके, एक्सट्रूडमध्ये काय होतं, सरळ डायरेक्शनमध्ये मटेरियल ॲड होतं. ओके, आता हा पोर्शन कट करून घेऊ. ओके, आता याची रेडियस आपण इथे 3 पकडूया. ओके, हा जो सर्कल आहे त्याची. तर हा टॉप सरफेस सिलेक्ट केला आणि इथे स्केचमध्ये द्यायचं. नेहमी लक्षात ठेवायचं, तुम्हाला स्केचिंग जर का चालू करायचं आहे तर तुम्ही एक तर प्लेन घेऊ शकता. ओके, किंवा नॉर्मल सरफेस लागणार. ओके, नॉर्मल सरफेस म्हणजे हा वाला नॉर्मल फ्लॅट सरफेस आहे. ओके, हा जो आहे हा सर्क्युलर सरफेस आहे, त्याच्यावरती स्केचिंग होणार नाही. ते स्केचिंगचं ऑप्शन कुठेच नाही आहे. तर इथे पण स्केचिंग, आता हा याच्यावरती तुम्ही इकडच्या साईडला पण सिलेंड्रिकलच येतो, त्यामुळे यावरती पण तुम्हाला स्केचिंग करता येणार नाही. हा झाला फ्लॅट सरफेस, हा सिलेंड्रिकल सरफेस. तर फ्लॅट सरफेस सिलेक्ट करायचा, सेकंड रो सेकंड ऑप्शन काय आहे स्केच, यावरती जायचं, लाईन हॉरिझॉन्टल कन्स्ट्रक्शन इन्फायनाइट या पॉईंटवरती क्लिक केलं. ओके, आता इथे सर्कल ड्रॉ करायचा. डायमेन्शन्स यांची जराशी मिसिंग आहेत, तिथे आपण रेडियस ॲझ्युम करू 3ची 6चा डायमीटर झाला आणि त्याची पोझिशन त्यांनी दिली नाही आहे, ही एक पोझिशन आपण देऊन ठेवू. ओके, 25 किंवा 24. ठीक आहे, 24.5. हे दोघांच्या सेंटरच्या आसपास ते दिसलं पाहिजे. एक डायमेन्शन फक्त ते मिसिंग आहे, त्यामुळे ते एक आपण ॲझ्युम केलं. ओके, आता हा पोर्शन आपल्याला काय करायचं आहे, कट करायचं. ओके, तिथे एक्सट्रूड कटचं ऑप्शन आहे. एक्सट्रूड कट वरती क्लिक करायचं आणि ते व्हॅल्यू टाकायची. आता इथे बघा, हे डायमेन्शन हे जे डायमेन्शन दिलं आहे 2चं, ओके, ते ह्या लाईनपर्यंत दिलं, म्हणजे हा जो कट केलेला आहे तो खालून 2 mm पर्यंत आहे. ओके, म्हणजे 20 - 2 असं 18 पर्यंत आपल्याला कट करायचं आहे. इथे 18 व्हॅल्यू टाकायची आणि ओके केलं. कळलं. ड्रॉ करताना मी कुठे ड्रॉ केलं तर बरोबर हॉरिझॉन्टल वरती ड्रॉ केलेलं आहे, दिसतंय. इकडे आता वर्टिकल वरती येईल नाही येईल. ओके,
शक्यतो इथे नीट बघा ड्रॉइंगमध्ये आणि नंतर मग ड्रॉ करा. ओके, आता तर हेच काय करायचं आपल्याला, पॅटर्न करायचं. ओके, तर हे पॅटर्न जे आहे ते नेहमी 3D मध्ये आपण करतो. ओके, नेहमी लक्षात ठेवायचं स्केचिंगमध्ये पॅटर्न करायचं नाही आहे. ओके, किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आहे टोटल. ओके, तर इथून ट्रीमधनं सिलेक्ट करायचं. त्यानंतर मग इथे सर्क्युलर पॅटर्नचा ऑप्शन आहे, याला सिलेक्ट केलं. डायरेक्शन 1 मध्ये आपण इथे सिलेंड्रिकल सरफेस सिलेक्ट करतो. हा सिलेंड्रिकल सरफेस सिलेक्ट केला. नंबर ऑफ इन्स्टन्सेस 18 टाकायचे, अलॉंग 360 डिग्री आणि इक्वल स्पेसिंग ऑन करायचं. ओके, सिलेक्ट काय केलं इथे, सिलेंड्रिकल सरफेस. ओके, अलॉंग 360 डिग्री किती होते तिथे, 16 होते का, 16 एंटर केलं इथे. ओके, कळलं, ते असं आपण पार्ट क्रिएट करू शकतो.